शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 20 जून 2026. तर आज आपण दिनांक 22 जून ते दिनांक 28 जून या कालावधीमध्ये राज्यात जो काही जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे त्या पावसासंदर्भात सविस्तर असा अंदाज देणार आहे. शेतकरी बंधूंनो, हा एक महत्त्वाचा अंदाज आहे. या अंदाजावर आपल्याला पुढचं पेरणीचं किंवा लागवडीचं कसं नियोजन करायचं हेही तुमच्या लक्षात येणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो, हा आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आणि इथे तुम्हाला ही लाल रेषा दिसत आहे. तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 22 जूनपासून ते दिनांक 28 जूनपर्यंत आपल्याला दररोज दुपारनंतर व रात्री वादळी वाऱ्यासह भाग बदलत मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. तर या जिल्ह्याचा समावेश आहे. तर या जिल्ह्यामध्ये दिनांक 22 जूनपासून ते दिनांक 28 जूनपर्यंत आपल्याला रोज दुपारनंतर व रात्री वादळी वाऱ्यासह भाग बदलत मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर जे काही जिल्हे आहेत पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे दिनांक 22 जूनपासून ते दिनांक 28 जूनपर्यंत. तर जे काही पुन्हा उर्वरित जिल्हे आहेत इकडे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला या कालावधीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. बहुतेक ठिकाणी, सगळीकडे नाही. तर शेतकरी बंधूंनो, आपण दिनांक 9 जूनपासून जो अंदाज देत होतो त्या अंदाजामध्ये आपल्याला आतापर्यंत दिनांक 18 जूनपर्यंत आपल्याला वातावरणामध्ये दररोज काही बदल होताना दिसून आला. मात्र 18 जूनपासून वातावरण पूर्णपणे स्थिर झालेले आहे आणि आता वातावरण एकदम स्थिर झालेले असून दिनांक 22 जूनपासून 100% पावसाला सुरुवात होणार आहे. हाच पाऊस आपल्यासाठी पेरणीसाठी व लागवडीसाठी एकदम उपयुक्त असा ठरणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, पुन्हा भेटूया उद्याच्या अंदाजामध्ये. आज इतकेच. नमस्कार.